ज्याच्या नशिबात नियतीने पावलं पावली संघर्ष लिहिला होता, आज आपण पोहोचलो आहोत मालिकेच्या 6व्या भागात. अंगराज कर्ण धनुर्विद्याच्या सरावात मग्न असताना तो एका निर्भीड अरण्यात पोहोचला. तेथे तो शब्दवेधी मान मारण्याची कला आत्मसात करतो. असा बाण जो फक्त आवाजाच्या रोखाने लक्षाचा वेध घेतो. अचानक एका झुडपातून कर्णाला वाटलं एखादा हिंस्र स्वाप दबा धरून बसलंय शिकारीसाठी. अंगराज कर्णाने क्षणाचाही विलंब न लावता धनुष्याची दोरी ओढली आणि आवाज दिशेने बाण सोडला. पण जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे कोणता वाघ किंवा सिंह नव्हता, तर रक्ताच्या थरवात पडलेली एक निष्पाप गाय तडफडत होती. अनावधानाने का होईना कर्णाकडून महापाप घडलं होतं. त्या निष्पाप जीवाचे प्राण गेले होते. त्याच वेळेस गायीच्या मालकाने एका संतापलेल्या ब्राह्मणाने कर्णाला एक भयानक श्राप दिला. ज्याप्रमाणे तू मुख्य जीवाचा वध केलास, त्याचप्रमाणे तुझी सर्वात श्रेष्ठ असलेली विद्या तुला हवी असेल, त्याच वेळेस तुझ्या रथाची चाक जमिनीच्या गर्भात रुतेल आणि तू असं येऊन मारला जाशील. मित्रांनो, कर्माचा हिशोब किती अचूक असतो बघा. एकीकडे अंगराज पद हे मिळालं होतं, तर दुसरीकडे विनाशाचा साप. हा शाप पुढे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कसा खरा ठरला हे आपण पाहणार आहोत पुढील भागात. जोडून महारथी अंगराज कर्ण या मालिकेच्या पुढच्या 7व्या भागात. धन्यवाद.